प्रसारित करीत आहोत ध्वनिचित्र. आकाशवाणी औरंगाबाद ध्वनिचित्र. ध्वनिचित्र या कार्यक्रमात औरंगाबादमध्ये रेल्वेच्या होत असलेल्या विविध कामांविषयी राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली माहिती आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी जनतेला केलेलं आवाहन. औरंगाबादच्या रेल्वे प्रश्नासंदर्भात आणि होत असलेल्या विविध कामांविषयी राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शहराच्या आसपास आणि शहरामध्ये रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची काय कामं आहेत त्यासाठी मी या भागाचे उपेंद्र सिंग हे झोनल MD आहेत, ते नांदेडला असतात, त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्याबरोबर पहिली बैठक घेतली. साधारण ही बैठक सप्टेंबर महिन्यामध्ये घेतली. सप्टेंबरमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपणाला भानसी मातापासून ते करमाडपर्यंत, कारण करमाड आपला जरी शहराचा भाग नसला तरी शेंद्रा एरिया त्या ठिकाणी असल्यामुळं आपण करमाडपर्यंत गेलोत आणि 6 ठिकाणी माणसं जाण्याचा रस्ता आहे किंवा तिथे अंडरब्रिज किंवा पूलची गरज आहे. असे 6 आहेत. तर पहिलं जर घेतलं तर भानसी माताचं आहे, दुसरं घेतलं तर गोलवाडीचा म्हणजे नगर नाका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी येतं, तिसरं घेतलं तर MIDC रेल्वे स्टेशन किंवा मिलिंद नगर त्या ठिकाणी येतं, चौथं शहानूर मिया दर्ग्याचा पूल झालेला आहे, त्यानंतर शिवाजीनगर येतं, शिवाजीनंतर मुकुंदवाडी येतं आणि मुकुंदवाडीनंतर थेट करमाड येतं. मध्ये टाकळी नावाचं गाव आहे, पण त्या टाकळीच्या गावाला असं रेल्वेचं म्हणजे माणसं जायचं काही गेट नसल्यामुळे रेल्वे त्यात ते कन्सिडर करत नाही. हे आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्याबरोबर बसून चर्चा केली. ते केल्यानंतर चर्चा आम्ही सर्व अधिकाऱ्याबरोबर जाऊन पाहणी केल्यानंतर या ठिकाणी काय करता येईल तर ते उपेंद्र सिंग आणि आपल्या साऊथ सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या म्हणून गजानन मल्ल्याला आम्ही बोललो, पण ते स्वतः आजारी असल्यामुळं त्यांनी त्यांचे 2 प्रतिनिधी पाठवले आणि आम्ही एक बैठक घेतली. तर या 6 ठिकाणी पाहणी केल्यानंतर काही ठिकाणी उड्डाणपुलाची गरज आहे आणि काही ठिकाणी RUB रेल्वे अंडरब्रिज त्याला म्हणतात आणि काही ठिकाणी रेल्वे फ्लायओव्हरची गरज आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये एकंदरीत शिवाजीनगरचा अत्यंत महत्वाचा काम आहे. त्यानंतर रेल्वे स्टेशन MIDC आहे, तिथं एक जागा आहे, त्याला एकनाथ नगर म्हणता येईल समजा. तर एकनाथ नगर त्याचं गेट नंबर 53 आहे, शिवाजीनगरचं गेट नंबर 55 आहे, मुकुंदवाडीचं गेट नंबर ते मानवी गेट म्हणतो आपण, मानव ते 56 आहे आणि शरणापूरचं 47 आहे. तर ह्या 4 ठिकाणचा आम्ही सर्वे केल्यानंतर रेल्वेच्या सर्वेनुसार 2 ठिकाणी फक्त फ्लायओव्हर होऊ शकतो. तो फ्लायओव्हर म्हणजे नंबर 1 जो आहे तो MIDC रेल्वे स्टेशन गेट क्रमांक 53 शिवाजीनगरला होऊ शकत नाही, पण भानसी माता जिथं असेल तिथं सुद्धा रेल्वे अंडरब्रिज प्रस्तावित केलेला आहे. तर याच्यामध्ये एक नियम आहे की रेल्वे ओव्हरब्रिज जर असेल तर त्या रुळावरचा भाग जेवढा असतो तेवढा खर्च रेल्वे करते आणि बाकीचा खर्च त्या राज्यांनी केला पाहिजे, असा नियम आहे. म्हणून ह्या 6 ठिकाणी करमाडपासून ते भानसी मातापर्यंत 2 ठिकाण जर सोडले तर 5 ठिकाणी रेल्वे अंडरब्रिज होणार आहेत आणि ह्या सगळ्यांना मंजुरी मिळालेली आहे. केंद्राचे सुनीत शर्मा म्हणून आता रेल्वे बोर्डचे चेअरमन आहेत, त्यांच्याबरोबर माझी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं की ह्या तुमचे सर्व कामं आम्ही रेल्वेचे सुरू करतोय, फक्त 2 कामाची आपणाला अडचण आहे, त्याच्यामध्ये आपणाला केंद्र सरकारचं आपणाला मदत घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये एक शिवाजीनगरची एक आहे जिथं केंद्राची मदत लागणार आहे, तिथं 38 कोटीचा खर्च आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी प्री सेशन बैठकमध्ये मुंबईमध्ये बैठक झाली, त्या बैठकीला अशोकराव चव्हाण होते, फायनान्स मिनिस्टर होते, अजितदादा जयंत पाटील होते, सहकार मंत्री, हे सर्वांच्या बैठकीमध्ये मी हा विषय तिथं मांडला. त्यावेळेस अशोकराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही मला पत्र द्या, मी तुम्हाला पैसे देतो. मी पत्र दिलं आणि त्याचं मंजुरी दिलेलं पत्र सुद्धा अंडर सेक्रेटरीनं आपल्याकडे पाठवलेलं आहे. म्हणजे शिवाजीनगरच्या ब्रिज म्हणजे शिवाजीनगरचा ब्रिज ओव्हरब्रिज नाही, अंडरब्रिज आहे. पण ते अंडरब्रिज टाकताना आपण एक काळजी घेतली की तिथं किमान सिटी बस जाईल एवढी त्याची उंची आहे. म्हणजे मोठा ट्रक वगैरे किंवा कंटेनर वगैरे जाणार नाही, पण सिटी बस वगैरे जातील अशी तिथं काळजी घेतलेली आहे. आता म्हणजे भानसी माताला अंडरब्रिज होणार आहे,
गोलवाडीच्या पुलाचं काम चालू आहे, तिथं पण थोडी अडचण होती, ती सॉल्व्ह केलेली आहे. साधारण जुलै ऑगस्टपर्यंत तो पूल होणार आहे. नंतर एक महत्वाचं MIDC रेल्वे स्टेशन तेच आहे एकनाथ नगर, तिथे मात्र फ्लायओव्हर काढायचं आहे. फ्लायओव्हरसाठी मी पालकमंत्री यांना भेटलो होतो. त्यांच्याकडून मला फक्त सह्या पाहिजे होत्या, पण ते काही तेवढं हे झालं नाही. मग मी माननीय मुख्यमंत्र्यांनाच भेटलो आणि अशोक चव्हाणांना भेटल्यानंतर त्यांच्याकडे प्रस्ताव आहे आणि रेल्वे बोर्डच्या चेअरमनलाही भेटलो, माननीय पियुष गोयल साहेबांनाही भेटलो. त्याच्यात मी पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडून मला सांगितलं की आम्ही ताबडतोब स्टेट गव्हर्नमेंटला लिहू की आम्ही अर्धा खर्च रेल्वे बोर्ड करायला तयार आहे, अर्धा खर्च स्टेटने दिला पाहिजे. म्हणजे कुठला पूल? हा एकनाथ नगरचा पूल, जिथं तरुण भारतच्या थोडं पश्चिम साईडला तो माझा मोठा पूल आहे. ते झाल्यानंतर ते तरुण भारतच्या बाजूने जे लोकांना जायला त्रास होत होता तो तिथं हे होईल, कमी होईल. यानंतर मुकुंदवाडीचे तिथं आलो आपण. मुकुंदवाडीच्या तिथं सुद्धा अंडरब्रिज त्यांनी मंजूर केलेला आहे, तो पण होणार आहे. आणि मुकुंदवाडीच्या नंतर पुढं आपण करमाडला जातो. करमाडचं सुद्धा अंडरब्रिज मंजूर झालेलं आहे. एकंदरीत हे अंडरब्रिजचं झालं. फ्लायओव्हरचं मी तुम्हाला सांगितलं, फ्लायओव्हर फक्त सध्या एकच आपल्यासाठी निकडीत येतो, एकनाथ नगरचा. आणि गोलवाडीचं याचं काम आहे, त्याला बजेटची अडचण झाली नाही. तर दुसरं, मी ह्या रेल्वेबद्दल अभ्यास करत असताना आपल्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, इथं पिट लाईन म्हणजे रेल्वेचं वर्कशॉप. रेल्वे रात्री येते, साधारण 6 ते 8 तास रेल्वे थांबते. त्यांची एक 5-50 लोकांची टीम असते, ती येऊन खालून सगळं त्याचे नट हे करणं, वॉश करणं, हे सगळ्या गोष्टी लागतात. तर ह्याची मागणी जुनी मागणी आहे, ही मी मागणी केलेली अशी नाही. पण त्याचं पत्र आलं आपल्याला की हे आम्ही होऊ शकत नाही, कारण जागा आणि त्याला 25 एकर जागा लागते. औरंगाबादला हे होऊ शकत नाही असं पत्र आलं. मग त्यांची पाहणी केल्यानंतर आपल्या दक्षिण साईडला रेल्वेच्या बरीच जागा आहे, पण तिथं कंट्रोल टॉवर आहे आणि ते कंट्रोल टॉवर जर तोडायचं असेल तर सगळी लाईन डिस्टर्ब होते आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 कोटीचा खर्च आहे असं त्यांनी रिपोर्ट दिला. मग मी त्यांना विनंती केली की तुम्ही, दौलताबाद आपल्या शेजारी आहे, मुकुंदवाडी स्टेशन आहे किंवा चिकलठाणा आहे, तर त्यांनी चिकलठाण्याला केलं. तर चिकलठाण्याला जी लागते 25 एकर जागा तिथं अवेलेबल आहे आणि चिकलठाण्याला पिट लाईन देण्याचं GMनी गजानन मल्ल्यानी मंजूर करून ते पत्र वर रेल्वे बोर्डला पाठवलेलं आहे. ज्या काय गोष्टी लागतात आपल्या चिकलठाण्यामध्ये पिट लाईन करण्यासाठी, म्हणजे जागा लागते, पाणी लागतं आणि तिथं मोठं थोडं ब्रॉड हे पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणून पिट लाईन सुद्धा होणार आहे आणि काही महिन्यात, 1-2 महिन्यामध्ये त्याचं आपल्याला पत्र येईल. माननीय रेल्वे मंत्री यांच्याशी माझं बोलणं झालं आणि पिट लाईन झाल्यानंतर त्याच्यामध्ये फायदा असा आहे की रेल्वे मुक्कामाला इथं येतील. रेल्वे मुक्कामाला इथं आल्यानंतर इथूनच रेल्वे सुटू शकतील. त्यातला पहिला फायदा आपल्याला असा होईल की पंचवटी जे निघते ते पंचवटी रात्री इथं येऊन थांबू शकेल आणि थांबल्यानंतर सकाळी आपल्याला 5 वाजता 6 वाजता जे काय असेल रात्रभर काम होईल तिच्यावरती आणि ते तिथून निघू शकेल. कर्नाटक एक्सप्रेस परभणीला येऊन थांबते, ती सुद्धा इथं येऊन आपण आणू शकू आणि सकाळी ही गाडी निघू शकेल. म्हणून पिट लाईनचं सर्वात महत्त्वाचं काम होतं ते लवकरच होणार आहे. हे माझा दुसरा एक मुद्दा होता, RUB आणि फ्लायओव्हर्स, दुसरा पिट लाईन. तिसरा, आम्ही मागणी केली होती की हे औद्योगिक शहर आहे, या औद्योगिक शहरामधून फक्त प्रवासीच जातात असं नाही आहे, बराचसा माल वाहतूक सुद्धा जाते. म्हणून ह्याचं कम्युनिकेशन औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे व्हावं हे एक, औरंगाबाद कन्नड 40 गाव व्हावं हे 2, आणि तिसरं जी मागणी होती आपली औरंगाबाद, पैठण, गेवराई, बीड, ह्या तिन्हीचाही सर्वे करण्यासाठी टीम पुढच्या आठवड्यात येणार आहे. अर्ध शहर आता दक्षिण साईडला वाढलेलं आहे रेल्वेच्या. मग आपल्याला रेल्वेनं जर प्रवास करायचा असेल तर त्या शहानूरमिया दर्ग्यावरून म्हणा किंवा रेल्वे उड्डाण पूल पलीकडे होत्या मधून इकडे शहरात यावं लागतं आणि मग एंट्री तिकडे करावं लागते. मग आम्ही अजून एक मागणी केली की तिकडून येणाऱ्या प्रवासाला, बीड बायपासच्या येणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी तिकडेच एक गेट करावं, तिथं त्यांची प्रवाशांना तिकीट घ्यायची व्यवस्था करावी आणि तिथूनच त्यांना एंट्री रेल्वे स्टेशनमध्ये कसं होईल ती सुद्धा मागणी केलेली आहे. त्याचं अजून एस्टिमेट झालेलं नाही, पण ती मागणीसाठी GM जे आहेत गजानन मल्ल्या यांच्याकडं रेल्वे बोर्डाने पत्र पाठवलं आहे, ते सुद्धा 1-2 महिन्यामध्ये येईल. मनमाड टू नांदेड विद्युतीकरणाला 360 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ते 360 कोटी मंजूर जाऊन त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे आणि त्यासाठी रेल्वे मंत्र्यांना भेटल्यानंतर रेल्वे मंत्री म्हणाले मी मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. तर हे अर्थात त्यांच्या कामावरती आहे. तर ते विद्युतीकरण मंजूर झालं आहे. डबलीकरणची मी मागणी केली. डबलीकरणसाठी यावर्षी शक्य नाही, पण 22-23 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी मध्ये आपण विचार करू असं सांगितलेलं आहे.
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी औरंगाबादकरांना काही सूचना केल्या आहेत. त्या म्हणाल्या, कुठलंही असं 100% औषध आपल्याकडे आज नाही आहे की कोविडने ॲडमिट झाला आणि तो संपूर्णपणे बरा होणार आहे. याची खास जी लक्षणं आहेत ते ताप, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, कोरडा खोकला किंवा सर्दी होणे. तर अशा प्रकारची कुठलीही थोडी जरी काही लक्षणं असतील तर कृपा करून सगळ्यांनी डॉक्टरांकडे यावं आणि रिपोर्टिंग करावं, जेणेकरून आपल्याला पुढच्या तपासण्या करण्यास मदत होईल. कोविडबद्दल परत जनतेला मला हे सांगावंसं वाटतं की आपली जी त्रिसूत्री आहे, म्हणजे मास्कचा वापर, हँड सॅनिटायझर म्हणजेच हँड हायजीन, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग, यामुळे बराचसा फरक आपल्याला मागच्या महिन्यात जाणवलेला होता जानेवारीमध्ये. आणि हेच त्रिसूत्री आपल्याला परत पुढे कायम ठेवायची आहे, सुरू ठेवायची आहे. तर मला नेहमी असं वाटतं की मीच माझा रक्षक किंवा माझे आरोग्य माझी जबाबदारी. माझ्या स्वतःवर जर आपण जबाबदारीने जर वागलोत तर मला वाटत नाही की हा आजाराचा प्रादुर्भाव वाढेल. तुम्ही असं बघितलं आहे मागच्या 1 वर्षभरामध्ये जेव्हा कोविडचा पहिला रुग्ण 15 मार्चला आपल्या औरंगाबाद शहरात आलेला होता, तर त्यानंतर झपाट्याने वाढ होत शेवटी काय होतं की रुग्णांना आपल्याला रुग्णालयामध्ये भरती करावं लागतं आणि वारंवार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागते, ICCUचे बेड वाढवावे लागतात, व्हेंटिलेटर्स वाढवावे लागतात आणि अशामध्ये रुग्णांची खूप पळापळ होते. एवढंच नाही तर आपल्याला बरेचसे जीवसुद्धा याच्यामध्ये गमवावे लागले आहेत. तर हे सगळं चित्र आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा बघतो तर वारंवार एकच विचार येतो की अरेच्या ह्या लोकांनी जर व्यवस्थित वागले असते किंवा जबाबदारीने वागले असते, गर्दी केली नसती. आजही आपण बघतो की मार्केटमध्ये, बाजारामध्ये, रस्त्यावर किंवा तुमच्या कुठले कार्यक्रम असतील तर तिथे गर्दी खूप असते आणि विना मास्क सगळे फिरत असतात. तर किमान ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण जरूर टाळायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला पोलिसांनी मागे लागूनच आपण सगळ्या गोष्टी ऐकायला पाहिजे असं नाही आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यात, तुम्हाला माहिती आहे की हा जो आजार आहे कोविडचा, मोठ्या मोठ्या भल्या देशांना त्यांनी रडवलेलं आहे की जे अगदी आपल्यापेक्षा पुष्कळ पुढे आहेत, त्यांचे टेक्निक्स आपल्यापेक्षा पुढचे आहेत, त्यांनासुद्धा ह्या कोविडनी रडवलेलं आहे अक्षरशः. त्या मानाने आपण त्याचा खूप चांगला सामना दिलेला आहे. पण असाच आपल्याला जर पुढे आपली वागणूक जर जबाबदारीची राहिली तर मला असं वाटतं की हा कोविड आपण बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकू, वाचवू शकू. आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोविड असं नाही आहे की 2 महिने आला आणि गेला. हे आपल्याला वर्षभर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे कोविडचं प्रमाण जरा कमी झालं की आपल्याला लगेच असं वाटतं वा कोविड संपला, आता काही हरकत नाही, बिना मास्कचं फिरा, घरात गर्दी करा, अनावश्यक प्रवास, आपण अनावश्यक घराच्या बाहेर पडतो, प्रवास करतो. हे सगळं आपल्याला 1 वर्षासाठी कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर आपला कंट्रोल असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने घाटी रुग्णालयाचा आज आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे. सगळे ऑक्सिजन बेड्स किती आहेत, किती वाढलेले आहेत, मशिनरी काय वाढलेली आहे आणि औषधांचा साठा असेल, सर्जिकलचा साठा असेल, तर ही तयारी करणं ठीक आहे. शेवटी काय आहे की आता रुग्ण आल्यानंतर रुग्णालय उघडणं आणि त्यांची सोय करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण हा आजार होऊ नये म्हणून मला असं वाटतं की नागरिकांनी स्वतः जबाबदारीने जर वागलं तर पुष्कळसा भार आपला कमी होईल. आणि गेल्या वर्षभरात म्हणजे 2020मध्ये आपल्या देशाचं जे अनेक वेगळ्या प्रकारे जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघायच्या आतच जर दुसरी लाट आली तर आपलं सगळं आरोग्य व्यवस्था असेल किंवा तुमचं इकॉनॉमी असेल सगळं कोलमडून जाईल. तर मला अगदी हात जोडून विनंती करायची आहे सगळ्या नागरिकांना की कृपा करून ही त्रिसूत्री पाळा. आजही वेळ आपल्या हातात आहे. अजूनही आपलं अमरावती, अकोला, यवतमाळ झालेलं नाही आहे. त्यामुळे ही जी काय आपल्याला संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे आणि जेणेकरून स्वतःचा नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचा आणि शहराचा आणि जिल्ह्याचा सुद्धा योग्य प्रकारे विचार व्हायला पाहिजे.
औरंगाबादमध्ये रेल्वेच्या होत असलेल्या विविध कामांविषयी राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली माहिती आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी जनतेला केलेलं आवाहन ध्वनिचित्र या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.